मंडळी नमस्कार. आपण नेहमी व्हिडिओ बनवत असतो. विकास साळुंके प्रसिद्ध गायींचे व्यापारी आहेत आणि अनेक ठिकाणी आपण व्हिडिओ बनवत असतो, परंतु आज सोशल मीडियाच्या माध्यमातून या गायी विकू लागलेल्या आहेत. आणि महाराष्ट्रात आपण पाठीमागेच व्हिडिओ टाकले होते 8 दिवसा पाठीमागे, आणि त्या ताईनं सांगितलं की म्हटले अशा टॉप क्वालिटी हत्तीसारखी गायी आम्ही पहिल्यांदाच बघितल्या. तर आज सुद्धा तसाच लॉट उतरलेला आहे आणि सगळ्या बेंगलोरच्या आहेत का लोकलच्या आहेत असं काय? त्यातली जर कोण म्हणलं ना एक सिंगल गे लोकलचे तर त्याला मी पोशाख घालेन. कारण कसं असतं आम्हाला दादा की मी बेंगलोरला का जातो याचं कारण तुम्हाला सांगतो की बेंगलोरला आठवड्यात 3 दिवस तिथेच पडी आहे मी. गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार तिथे. आज मी बुधवारी गेलो होतो. गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार का बेंगलोरच का विषय आला इथं मला पैसे भेटतात. बरी तर मला दादा भेटणार नाही का? बरी तर सडाची गॅरंटी, अंगाची गॅरंटी, भांड्याची गॅरंटी, सगळी गॅरंटी. तिथं नो गॅरंटी. फक्त एकच भरोसा की हे बाबा शेतकऱ्याला दूध द्या. कारण आपल्याकडे जो शेतकरी होतो की तो म्हणतो विकास ब्रँड आहे की विकास कुठं गाय घेतली की दूध देणार, पण विकास कुठलं गाय घेतोय याच्यावरती सगळं मॅटर करतोय आणि कोणती सिलेक्शन घेतोय. आता आम्हाला मी नाही बोलणार आज तुम्ही सांगायचं काय हाय जबरदस्त माप आहे. आज मित्र या साईडनं दाखवा थोडस. एकदम जबरदस्त गाईचं माप आहे. आणि काय म्हणजे हे किती व्यताची किंवा काय? मला गाय दुसऱ्या व्यताची. आता बाकी सगळं तुम्ही सांगायचं दूध किती दिली ती मी नाही का. आता मला एवढा अनुभव नाही, परंतु जबरदस्त ब्रीड आणि जबरदस्त क्वालिटी आहे. कारण कसं आहे, जरी मी व्यापार करत नसलो तर गेले 2 वर्षापासून माझ्या मते व्हिडिओ बनवतोय. एकदम जबरदस्त क्वालिटीची गाय आहे. आणि आपण मोबाईल मध्ये बघणं किंवा कॅमेऱ्यात बघणं त्यापेक्षा इथं आल्यानंतर गायींचा वेगळाच. आता काय किती तुमचं काय म्हणणं किती काय? माझं म्हणणं आहे अमोल दादा, आपण काय सांगतो की आज हे सांगेन बघा, मी आज हे सांगतो की बेंगलोर मधल्या जेवढ्या गाय मी ऐकल्यात ना, जेवढ्या ओपन सांगतो छाती ढकून कोणाला काय वाटू दे, माझ्या 50% बी गाय ऐकल्या त्यांनी. 50% बी. मी जर 4000 ऐकल्या तर ही 2000 रुपये पोचून माहिती. फक्त काय की एक्सपिरियन्स कोणाला तुम्हाला सगळं सांगायची गरज नाही. माझी प्रत्येक गाय ही दुसऱ्या त्याची A to Z गाय दात शिल्लक. पहिला रू मी काय करतो फ्युचर बघतोय. जेणेकरून काय होतं की आज मी समजा ही गाय विकली महाराष्ट्रात कोणालाही, जर पुरा देव करू त्याच्या कधी वेळ येऊ नये अशी. जर विकायची गरज आली तर त्याचं तेवढं पैसे राहू, पुढे जाऊन डबडा होऊ नये. कारण की बऱ्याच लोकांचं काय होतं की मोस्टली फर्स्ट टायमर, सेकंड टायमर, थर्ड टायमर मध्ये आपण गाय विकतोय. पण पहिल्या वेळेचं दूध आणि तिसऱ्या वेळेचं दूध आम्हाला त्याचा खूप मोठा डिफरन्स आहे आज. जर पहिल्या वेळेला गायनं 30 लिटर दूध दिलं तर दुसऱ्या वेळेला 37 देते, तिसऱ्या वेळेला 40 देते. माणसाला असं वाटतं की 40 आलं, पण चौथ्या वेळेला काही खतम होती. म्हणजे ती त्या लेवलनं गाभण राहत नाही किंवा काय होत नाही. भारतातल्या लोकांचा प्रॉब्लेम असं होतात की ज्या गायी शेतकरी घेतोय हेवी मिल्कर गाय असेल 40-45 लिटरची, त्याच लेवलनं फॉस्फरस कॅल्शियम लूज होत असतं. आणि थोडा इंटेक नाही झाला तर रिपीट ब्रीडिंगचा मोठा प्रॉब्लेम. रिपीट ब्रीडिंग म्हणजे गाभण न राहायचा त्रास फार मोठा. फ्रेश स्टॉक पाहिजे. दुसरी पण आता गायी आपण जाणून घेऊया आणि नजर लागायसारख्या गायी आज इथे. ब्रीड, ब्युटी, क्वालिटी, सिलेक्शन आपण म्हणतो की हे सगळं आहे. फक्त काय होतं की आम्हाला दादा आज बी मला चुकीचं बोललो तर मला सॉरी त्याबद्दल, पण आज बी जर विकास म्हणतो मार्केटमध्ये 3-3.5 लाख रुपये लोक विकतात, पण विकास दान आहे आज बी कमी रेट मध्ये द्यायची का? तर माझी नियत साहेब आहे. मी म्हणतो आणि मला एवढा मोठा व्यापारी बनायचं नाही. 2.5 लाखाची 8 लाख रुपये लिकायला मला बनायचं नाही. 2 लाख रुपयाची काही 5 लाख रुपये लिकायचं मला व्यापारी बनायचं नाही. मी ज्या जागी आहे त्या ठीक आहे. कारण काय होतं आज पाठीमागच्या आठवड्यात तुम्ही गाय बघितलं असं लावून देतात असल्या गाया महाराष्ट्रात बघणं नाही. म्हणजे लोक जबरदस्त काय बघणं नाही. आता कोण म्हणत असेल माझी मुठ्ठी कसं असतं, समोर येऊन जाऊ कळेल तेव्हाच कोणाची मुठ्ठी काय आहे. विषय झाला की माझी द्यायची क्वालिटी होती मी दिली पुढच्यांना. आज ती गाय विकताना आम्हाला दादा बाकीच्यांनी कितीला विकल्यात, मी किती रुपयाला विकली तुम्हाला बी सगळं दिसतंय. पण काय होतं की मी माझ्या ठिकाणी समाधानी. आज माझा शेतकरी जेव्हा माझ्याकडे येतो ना, विकास हक्काचा माणूस म्हणून येतो माझ्याकडे नाही का. आज ही गाय मी शेतकऱ्याला देतो, तुम्ही सांगणार की बाबा 45 लिटर दूध देईल, पण 45 लिटर अमोलदार दूध कशी देईल की सगळ्यात महत्वाचं आहे. दूध देईल 100% दूध देईल, पण त्या शेतकऱ्याला 45 लिटर दूध काढण्यासाठी काय लागेल त्या गोष्टी देणं फार गरजेचं आहे. आणि त्या गोष्टीमध्ये सगळ्यात मेन गोष्ट येते की सॉइल, माती. आपण कोणत्या मातीमध्ये गाय देतोय. बारामतीचा चारा आपण म्हणतो जरा खारट आहे, आपल्या साईडचा जरा नॉर्मल आहे. कोल्हापुरात गेला तर वेगळा चारा होतो. म्हणजे काय की मातीतलं प्रमाण आहे ना, कॅल्शियमची डिफिशियन्सी, फॉस्फरस डिफिशियन्सी. आता उदाहरणार्थ सांगायला गेलं तर जी इथून कोल्हापूरमध्ये गाय जाते त्यांची आहे लाल माती. लाल मातीमध्ये मेजर फॉस्फरस डिफिशियन्सी. म्हणजे माणसं म्हणणार फॉस्फरस तुम्हाला द्यायला लागेल, बट ऑब्विसली तुम्हाला फॉस्फरस द्यायला लागेल. आता समजा जमिनीत आपण चारा घातला, जमिनीतला चारा येतो तर जमिनीत नाही येणार जीवनसत्व तेव्हा चाऱ्यामध्ये येणार ना. पण त्या चाऱ्यामध्ये जर फॉस्फरसची डिफिशियन्सी असेल तर तुमची काही तेवढी रिक्वायरमेंट पूर्ण करा नाही, तर त्यासाठी काय लागेल तुम्हाला टॉपअप करायला लागेल. आणि हे गाय दूध कधी देते आम्हाला समजून चाला की ही गाय माझी बसली खाली बघा
तर आपण उठू शकतो का? आपण उठू शकतो का? आपली ताकद नाही कोणाचीच, कोणी किती म्हणला तरी ताकद नाही. ही गाय जर शेतकऱ्याला ह्या गायनं साथ दिली तर हीच गाय शेतकरी डोंगरावर घेऊन जाऊ शकतो, नाही तर 2 पावलं घेऊन जाऊ शकत नाही. सगळ्यात मेन असतं की गायनं त्याला साथ देणं. नुसतं दूध काढून मोठं मोठं बोलून दूध निघत नाही अमोल झाला. त्या खूप पाठीमागे सायकोलॉजी म्हणजे काय असतं, कॅल्शियम डिफिशियन्सी नाही राहिली पाहिजे, फॉस्फरस डिफिशियन्सी नाही राहिली पाहिजे, याची वाढधार व्यवस्थित पडली पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्रित येतात, बघा अमोल दादा, एकत्रित येतात तेव्हा गाई 100 ना 200% दूध देते. 3 गोष्टी मी सांगतो शेतकऱ्याला, 3च सगळ्यात महत्वाचं, ब्रीड, फीड आणि मॅनेजमेंट. ह्या 3 गोष्टी ज्याच्या योग्य आहेत ना, तो बादशाह, तो दूध धंद्याचा आता बादशाह. आपण अनेक गोटे बघितले की त्या हा. गोट्यावरती म्हणजे 40-40 लिटर काढणारे म्हणजे अमोल कंटिन्यू दादा मोठं व्हिडिओ समोर येत नाहीत फक्त दिलं. अमोल दादा मोठे बोलतो, माफ करा, अख्ख्या महाराष्ट्रात सगळे फोनला तुम्ही आज प्रत्येक ठिकाणी, बीड, नांदेड, नाशिक, नगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नागपूर, प्रत्येक ठिकाणी माझ्या 40 लिटर काय, प्रत्येक ठिकाणी. आता पण एक फोन आला होता, आज आपण बसले नांदेडवाला, आता तुम्हाला सांगितलं की नांदेडला काय देशात ही लोक का विकास संघटना विकास म्हणजे बरोबर असेल, त्याला माहिती बोलायला शब्द मी कधी आयुष्यात पलटत नाही. लोक माझं किती मी पैसे जाऊ दे, बोलताना विचार करून बोलायचं ना तर बोलायचं नाही. आणि शेतकऱ्याला काय वाटतं की आज अमोल दादा ही समजा 45-50 लिटरची गाय, जी वास्तविक किंमत मला बेंगलोरमध्ये 5-5 लाख सांगायची, पण आपण तसलं बोलून चालू काय इथं. आज आपल्याकडे शेतकरी काय होतो की बाबा विकासकडे गेल्यानंतर 2 पैसे कमीने आपली चांगली गाय भेटावी, आपण त्यानंतर प्रयत्न करतो. आणि त्यातनं ते काय करतो की आपण गॅरंटी वगैरे देतो, तिथनं गॅरंटीच्या नावाखाली मला फक्त 0 येतो, काही येत नाही. आपण इथे जीवन दिलं का नाही ह्याची बी गॅरंटी नाही, आणि जीवन दिलं का नाही ह्याची बी गॅरंटी नाही. फक्त आपण काय करतो की आपला माणूससाठी काय करतो, मला बेंगलोरमध्ये 20,000 नफा काय मागितल्या, तरी मी इथं आणून 5,000 नफा दिला. तुमच्या समोर किस्से काय काय, पण मी काय देतो की जण आपले शेतकरी आपला मोठा व्हावा. फक्त शेतकऱ्यांना जेव्हा या लेवलचे काय केलं तर ब्रिडिंगवर काम केलं पाहिजे, जेणेकरून चांगलं सिमेंट लावलं. जे 100 रुपयाचं सारखं डॉक्टरकडून सिमेंट टाकण्याच्या वेळी तुम्ही अजून 500 घालवा, चांगलं सिमेंट भरा, येणार पाहिजे की तुमच्याकडे चांगलं राहील. गाय विकणं अमोल त्याचा पर्पज नाहीये. मी आता काय सांगतो, गाय दाखवतो आपण, माझ्या गाय चांगल्या आहेत, 100% चांगल्या आहेत, पण ही चांगली गाय पुढच्याला सेट कशी करता येईल, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत अमोल दादा. आज तुम्ही 2 लाख रुपये लावून गाय घेऊन गेला, पण त्याची मॅनेजमेंटच नाही तुमच्याकडे, त्या गोष्टीची काय व्हॅल्यू आहे. प्राथमिक तुम्ही गाय विकण्यासाठी काय काय बोलून फायदा नाही, 45 लिटर दूध देण्यासाठी काय काय लागतं, त्या गोष्टी खूप मॅटर आहेत. आता मी जनरली 2 मिनिटात सांगून देतो की समजावतो की शेतकऱ्याला काय लागतं. सगळ्यात महत्वाचं ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट. मेन ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट मीन्स काय असतं की गाभण काळातला ट्रान्झॅक्शन पिरियड 60 दिवसाचा पिरियड असतो. आता सांगा, आता ब्रिडिंगच्या दुनियातली अमोल दादा या इकडे पुढं ब्रिडिंगच्या दुनियातली फॉरेन कंट्री म्हणा गेलं तर पंजाब, बरोबर. आता इंडियामध्ये फॉरेन कंट्री पंजाब, आणि त्या पंजाबमध्ये त्या पंजाब मधला टॉपचा ब्रिडर म्हणजे गुरप्रीत ग्रेवाल, टॉप म्हणजे A1, त्यांच्या समोर काय नाही. त्यांचा किस्सा या तुषार भाऊ योगायोगान आला, या इकडे आज योगायोगान आमचा माणूस आलाच. या तर अमोल दादा आता हे तुषार भाऊ आहेत, इकडे तुषार भाऊ मोठं बोलणार नाही अजिबात एक शब्द बी. अमोल दादा, तुषार भाऊ, आपण दिल्लीला तुमच्या गोट्यामध्ये किती गाय आहे त्या? 14. आता 14 मधले दुधावर किती चालू आहे त्या? 12 गायीमध्ये दूध किती चालू आहे? 2 टाइम सांगत जा, माणसाला समजत नाही. 410-420 पर्यंत आहे. मग ही जवळ, जास्त होते. आणि ती पण ते जाऊ द्या, 410-420 पण गाय आपल्या कधी याला ते बी माणसाला कळावं. त्यातल्या मला वाटतं पहिला आपण 7चा लॉट नेला, ते मला वाटतं मे मध्ये वेळ देते. मे 7 पहिल्या मे मध्ये व्हायला, नंतर मला वाटतं मे बी 2 महिन्याच्या आसपास, 2-1 महिन्याच्या आसपास, म्हणजे ऑलमोस्ट 6 महिने होऊन गेला अमोल दादा. तरी गायांचा पीक ऍज इट इज राहतो, पण कधी गाव गाय तुम्ही ओरिजिनल द्याल तवा. आणि राहिला विषय ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट, तुषार हो, ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट गायचा रोल किती निभावतो. आपण जी ट्रान्झॅक्शन, आता काय समजा तुम्हाला मी दिलेले आहेत, काय काय ड्रायव्हिंग पिरियडच्या काय दिल्या, काय काय थोड्या कालविंगला आलेल्या दिल्या. आम्हाला त्याचा ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट जसं ग्रुपीत घ्यावं तर सांगितलं मी, त्यांच्या घरी 80 लिटर दूध देणारी गाय होती, 80 लिटर दूध देणारी गाय होती. त्यांचं मॅनेजमेंट ट्रान्झॅक्शन व्यवस्थित झालं नाही, ती 40 लिटर पुढे चालली नाही. एवढा मोठा फार्मर तुम्ही, आम्ही कोण चिल्लर आधी हरीश एडे, त्यांच्या मागच्या वर्षीच्या 50 लिटर गाय चालल्या, त्यांच्या काय काय 35-40 नाही चाललं. ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट चुकलं तर म्हणजे काय की तुम्हाला एक लाईव्ह उदाहरण जर सांगायला गेलं तर मध्ये बीड मध्ये मी गाय दिली होती, 42 लिटर लाईव्ह मिल्किंग होती, ती गाय पुढच्याला दिली आणि पुढच्याला 23 लिटर दूध निघाला. म्हणजे का एखादी गाय मातीला बी सेट होत नाही, एखादी सेट होत नाही, पुढच्या त्याला ती फुल परफॉर्मन्स टाकत असते. का तुषार भाऊ, म्हणजे बघायला गेलं तर ह्या गायांची क्वालिटी बघायला गेलं तर आम्हाला चांगले,
फक्त माझं शेतकऱ्याला एवढंच सांगणं आहे की जर तुमचं ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट जर व्यवस्थित नसेल ना तर तुम्ही दूध बघायचं काढायचं स्वप्न कधीच बघायचं नाही आणि ती तुम्हाला शक्य नाही होणार. या आम्हाला आता गाय दाखवतो. ती जी पहिल्या स्टार्टला आहे ती 45-50 लिटरच्या आसपासची गाय आहे. हा 100% 45-50 आहे. आणि अजून एक सांगायचं राहिले बरं आता बोलतोय मी समजून घ्या कारण नाही ऐका की अमोल दादा हा बोला. सांगायचं काय विषय तुम्ही माझ्याकडे पाहुणा म्हणून आला तर तुमच्यासाठी मी जेवण चांगलं बनवतो का खराब? चांगलंच बनवणार. चांगलं. ही माझ्याकडे पाहुणे आहेत, ही सगळी माझ्याकडे पाहुणे आहेत 4 दिवस आली यांच्यासाठी मी चारा पाणी चांगलं टाकून का खराब? चांगलं टाकणार. म्हणून सांगतो व्यापाराच्या धावणीचं दूधच नकली. मी स्वतः सांगतो का तर मी त्याला असंख्य खर्च करू शकतो, असंख्य काळजी आणू शकतो. जी शेतकऱ्याच्या घरी जी प्रोड्यूस होईल दूध जी तुम्ही ऍज इट इज कंडिशन समजून ती खरं दूध मला असं वाटतं माझ्या जीवाला शेवटी म्हणजे मिल्किंग शेतकऱ्याच्या दावणीला झालं. शेतकऱ्याच्या दावणीचं मिल्किंग जे अमोल दादा ओरिजिनल मिल्किंग मी इथं 50 काढून दाखवणार. ठीक आहे चला मला किती दिवस दाखवायचे? 5 दिवस 10 दिवस. बाकीच्यांना 50 लिटर काढून दाखवलं पण ह्या बेचाऱ्याकडे कसं दूध निघायचं हो? त्यांना 50 लिटरसाठी मी किती एफर्ट्स घेतले मला माहिती आहे. तुम्हाला 50 लिटरसाठी मी काय घेतो मला सांगतो. गे आली एका दुधावर नसली ही पण सांगतो काय काय करतात ते. आज सगळ्या गोष्टी चिट्टापट्टा ओपन करून देतो शेतकऱ्याला फायदा होईल या गोष्टीचा. भविष्यात त्यांना जर एखादी काही कमी चालत असली तर ती कशी वाढवायची ही बी सांगतो. 3 गोष्टीची डिपेंडन्सी असते अमोल दादा या इकडं बघा. 3 गोष्टीची मेजर डिफिशियन्सी असते गायांमध्ये. फॉस्फरस, कॅल्शियम आणि रक्त या 3 गोष्टी मेन आहेत. सगळ्यात आल्यानंतर आपण काय करतो फॉस्फरस कशातून भेटतो मग नोविजाक असेल किंवा कॅडोसॉल असेल 2 चांगले सोर्स आहेत. तर काय करतो फॉस्फरस आपण D25 मधून फॉस्फरस लावून देतो लगातार 3 दिवस म्हणजे फॉस्फरस डिफिशियन्सी काढून घेतो. आणि राहिली कॅल्शियम डिफिशियन्सी 4थ्या दिवशी तिला कॅल्शियम लावायचं. जर कोण कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल तर कोणतीही गाय दुधावर जात नाही. मग ती डिफिशियन्सी निघाल्यानंतर जो तिचा एरर असेल गायमधला तो निघून जातो. आणि 4थी गोष्ट जर गायमध्ये जर दूधच नसेल म्हणजे रक्त नसेल तर दूध करत नाही. रक्त वाढलं तर दूध वाढतं. माणसाचं बी लक्षात घ्या रक्त चांगलं तर माणूस चांगला, रक्त खराब तर माणूस खराब. सायकोलॉजी सेम सायकोलॉजी फक्त माणसाने समजून घेतलं पाहिजे. तर या 3 गोष्टी तुम्ही जर दिल्या आणि त्या घरी ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट जर व्यवस्थित झालं असेल 1001% तुमच्या घरी दूध येणारच. त्यात काय वादच नाही. तुम्हाला काय पडतंय आम्हाला नुसतं मी आता सांगतो की माणसाला असं करा तसं करा 40 लिटर काढा. सक्सेस कोण होतोय जो प्रॅक्टिकली वर्क करतो तुषार भाऊ. आज तुषार भाऊला मला जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगलं. आज ते सक्सेस आहे. त्यांना कोणाच्या घरी बघायला जायला लागत नाही कधीच. आधी मला विचारत नाही कुठली काही किती दूध दिली ती. आणि तिसरा प्रश्न असा आहे की ज्याला ब्रीड माहिती आहे ना तुषार भाऊ तुम्ही आजपर्यंत कुठली गॅरंटी काही मागितली का? प्रथम आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव तुषार पवार राहणार बिचुकले तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. आपण एकदा आलो होतो वाटतं पाठीमाग गोट्यावरती. हा नक्कीच तुमच्या गायी खरोखर बघण्यासारख्या आहेत. सगळ्याच गायी एकसारख्या आहेत. गोट्यावरती आपण आलो होतो मुलाखत पण घेतली होती. पण आता काय थोडस फरक सांगताल आता ह्या बँगलोरच्याच गायी तुम्ही खरेदी करताय आणि इतर आपल्या लोकलच्या गायीमध्ये एवढा काय फरक आहे? किती फरक वाटतोय तुम्हाला? बँगलोरची गाय जी दूध देऊ शकते ती लोकल गाय दूध देत नाही हा. किंवा त्याची कंटिन्युटी जी पाहिजे आपल्याला हा. ती पण मिळत नाही. कंटिन्युटी बी शिन्ने दिल्यानंतर ना ही गाय इथली चालत नाही. हा ही गाय आठवताना सुद्धा 12-14 लिटरवर आठवायला लागते एका वेळेस. 2 टाइम माझ्याकडं आता गोट्यात लाईव्ह गाय म्हणजे हा ह्यातली मे महिन्यात नेलेली हा ती आता ह्या 17 तारखेला म्हणजे आज किती तारीख आहे 17ला तिला 8 महिने पूर्ण झाले. 8व्या महिन्यात ती प्रवेश करते. हा तरी आज तिचं 12 ते 14 लिटरच्या आसपास एक वेळच म्हणजे साधारण 28 लिटर 30 लिटर दूध देते. अगदी 14-28 लिटर दूध तिला आज आहे. आज बघायचं असेल तर आहे. हा. सांगायचा काय विषय निघाला म्हणून सांगतो की ही कंटिन्युटी ही महत्वाची आहे. 3 महिने 2 महिने महिना दूध देणं ही काय दूध नाही. जसं तेच की आता मी तुम्हाला काय विचारत होता व्यापारी वर्ग आहे तो थोडस सांगू शकतो यात. कधी एक्स्ट्रा दूध बोललो नाही, extra हा, हा, हा. आपल्याला तसं आवडत नाही. मी काय 100% काय दूध देतात का देतात. व्यवस्थापन जे चांगलं आहे हम्म. मुरगाच असेल किंवा अन्य बाकी गोष्टी खोराक असेल खाद्य असेल मिनरल आम्हाला असेल दुसरा सगळ्या गोष्टी ज्याकडे चांगल्या आहेत ते 100% दूध चांगले देतात. आता आपल्या पोटात 47 लिटर पर्यंत दूध देणारे आहेत. आहेत 100%. हायेस्ट रेट आपण दिला काय आहे? हायेस्ट 2.5 लाख रुपये. 2.5 लाख. ती पण 2.5 लाख रुपये का दिली गई की हेवी साईजची गाय होती आणि माझी कच्ची महिनाभर इल्ली गई तिचं दूध किती चालू आता? तिचं अजून 40 लिटर दूध आहे. मला आहे किती महिने झाले? तिला मला वाटतंय 3.5-4 महिन्याच्या आसपास झाले असं. हा, आणि तरी- त्याच्या आधी दुसरी एक दिली की नाही यांनी, हा ती जवळजवळ 6 महिने झाले असतील पूर्ण. ती किती रुपये दिली तुम्हाला मी? ती 2,01,000 दिली. 2,01,000 रुपये ती 47 लिटर दूध आहे. आम्हाला रेट खूप मॅटर करतो. तिचं अजून 45च्या आसपास दूध आहे. 6 महिने झाले.
मार्केटमध्ये तुम्ही काय बघता खूप रेट मॅच करतो असं नाही की माझ्याकडे काय ब्रँड तुझ्या भाऊ काय तुम्हाला काय असं वाटतं कधी आलं इकडे नाही तुम्ही गाय सिलेक्शन चांगलं आहे तुमचं त्यामुळे तुम्ही गाय चांगल्याच आणताय आम्हाला सगळ्या नजर प्रत्येक वेळेस तुम्ही बघायला येता म्हणजे खरेदी नवीन असतीच का कंटिन्यू असं नाही. कंटिन्यू असं नाही पण बघायला मी येतो इकडे आलो की हा. राऊंड टाक. माझं काय झालं माहिती तुषार भाऊ कितीतरी शेतकऱ्यांना मला फोन आम्हाला दादा मोठं मोठं बोलत नाही मला अजिबात आवडत नाही असं बोला हे मला तरी पण सांगतो मी सगळ्या गायींची थोडी माहिती करून द्या. हो का बघा मित्रांनो वासरू आम्हाला दादा हा हो का मोठं बोलायचं झालं तर 40-42 लिटर दूध देणार 100%. पण आपण 35 सगळ्यात कमी हाईट नाही गोट्यातली. हा मोठं बघायला गेलं तर 40 लिटर दूध देणार पण आपलं 35 लिटर बिंदास कुणी आड्यानं काढायचं दूध हा, हा. आडणी माणसानं त्याच्या मागे आम्ही असणार आहे. त्यामुळे काय त्यानं काढायचं दूध 100%. दुसरी काय ऑर्डर क्वालिटी बघा बेस्ट ही दुसऱ्या हाताचे ही दुसऱ्या हाताचे. आता ऑर्डर खाली बघाल तर नुसतं जायचं कसं हे बरोबर दुसऱ्या हाताची ही पण 40 लिटर दूध काढायचं. आता आली पहिला रूम आता कोण म्हणतं रेकॉर्डला तरी सिमेंट कांडी बाई बाप सगळं माहिती मला एरियाच बुटचं कालवड आहे बरोबर दाताला 2 दात हे बघा काय का 2 दात 2 दात तसंच ही 2 दात हो का हे बस आरमाडा सगळं रेकॉर्ड पाहिजे तर सगळं रेकॉर्ड भेटेल आम्हाला दादा ठीक आहे 2 दात इथे बी दात दाखवू का दाखवा की. हो नाही, हो 4 आहे 4 4 दात 4 किती आता म्हणजे वस्तूर काही 4 दात 6 दात 8 दात हो का इकडे 2 दात हो का काय का 2 दात काय बघा तुम्ही म्हणायचं ना आपले मोठे समोर दाखवा हो का ही 6 दात आहे ही वासरू बघितलं या आताशे दात पडते केवढं साईज आहे काय का 2 आहे का नीट बघा दिसतंय की. एकच म्हणजे अजून 1.5 झालाय. आता मी नाही बोलत माझी मोठी आपली चांगली आहे. काय विषय नाही फक्त आता सांगायचं तात्पर्य असं आहे आम्हाला दादा जी आपण जी देतो ना फ्युचर आहे फ्युचर भविष्यात तुषारराव तुमचे आज मी 2 लाख रुपये दिले किती रुपये मागतो तुम्ही 3.5 लाख आणि त्यांची प्रत्येक आहे असं ना सांगत प्रत्येक आहे आज आजपर्यंत इतिहासात असं कोणीच नाही झालं आम्हाला दादा की व्यापारात दिल्ली गई परत व्यापारी त्याच पैशाला गेलो त्यांच्या एका बिघाला 10 रुपये कमी आला ना तर म्हणाल पैसे झाले म्हणाल त्यांची पण मेहनत खतरनाक आहे तशी. तसं नाही आम्हाला दादा मेहनत करणारालाच रिझल्ट असतो त्यांना मेहनत करणं अपेक्षा बी ठेवणं आणि त्याचं काम बी नाही ते काय एक बी होणार ना आमचं नाव बाबात करावं ना त्यानं नाव त्याचं स्वतःच खराब करावं काय म्हणायचे ज्याला सिलेक्शन ज्याला असं वाटतं की कमर्शियल लाईन पाहिजे त्यांना इकडे यावं आणि ज्यांना असं वाटतं घरगुती यावं त्यांनी इकडे यूज नाही कारण काय ही कमर्शियल लाईन आहे घरगुती लाईन नाही बिलकुल. आज 45-50 लिटर दूध प्रोड्यूस करणार काय असते माणसाला समजेल 10 फुटाचे काय दामून दादा आज माझी दावण आहे ना ही 7 फुटाचं मॅट आहे बरोबर 7 फुटात 2 फूट गाय पुढे जाते 8-9 फुटाचे गाय आहे ब्रिडिंग कॅरेक्टर तगडं एकदम फक्त कोणाला ही जी समोर बघतोय ना त्याला समजतं की ही काय लेवल आहे. आता आम्हाला दादा कसं झालंय माझ्याकडून एवढी कस्टमर माघारी गेले तेवढं कस्टमर काय काय तुम्ही बघितलं 100-200 माणसं वेटिंग लागतात मी एकटा काय नाही पुरू शकत माझी जवळची खास काय माणसं की त्यांना मी काही देऊ शकला नाही इलाज असतो दुसऱ्याकडे काय घ्यायला लागला नाही इलाज असतो मी त्यांना काही पुरू शकलो नाही ती म्हणजे विकास व्हायसाठी 3 महिने थांबलो तुषार बघ किती महिने थांबला 3-4 महिने माणसं थांबली गई भेटासाठी का तर म्हणजे आम्हाला आज नाही उद्या देईल पण ह्याला मी सगळ्याला माझं कसं असतं माहिती कामाला मी एक डोक्याने काम करत असतो की कोणाला काय द्यायचे कोणाला काय द्यायचे देतो पण जर एखादा शब्द बोलून तुषार भाऊला मी बाबा असंच करतो तर करायचं आज मी बोलत नाही म्हणजे बोललेला शब्दाला मी सांगितलं की 45 गॅरंटी तर 45 गॅरंटीच म्हणायचं तिला पण त्या गॅरंटीच्या मागे काय असतं आम्हाला दादा की गायची तुम्ही फक्त व्यवस्थित सुरू आज आपल्याकडे रोज खाऊन सगळी टाकाटक आहे काय बरोबर पुढे जाऊन आजारी बिजारी पडली किंवा वारदार लागले तर ती तेवढं दूध नाही करू शकत त्या गोष्टी शेतकऱ्यांना सांभाळा ना तर 1000 टक्का आपली गॅरंटी म्हणजे आपण कसं म्हणतो की काही चारा पाणी व्यवस्थित खाल्ला पाहिजे वारदार व्यवस्थित पडले पाहिजे आणि आजार नाही पडले पाहिजे या 2 गोष्टी तुम्ही सांभाळा त्या 2 गोष्टी समोर जर काही चारा पाणी व्यवस्थित खाते दूध देत ना 100% जबाबदार मी काय म्हणायचं आम्हाला नुसतं मोकळं बोलणार काय नुसतं बोलले तर करणं मागे नक्कीच रेट मध्ये काय आता रेट मध्ये बघायला गेलं तर सगळ्यात हायर रेटची हे आता ह्याचा काय रेट सांगत ना समोर क्वालिटी कल कारण काय काय आहेत तेवढे आम्हाला दादा बाकी सगळी 200 हातली हे पर्सनल हेड 1.5 ते 200 हातले आणि माझा रेट कोणी चेस करायचा नव्हता करायचं नाही कसलं बोलायचंच नाही पण काय आम्हाला दादा माझं माझ्यापाशी मी मला मोठेपणा काय बोलून काय उपयोग नाही चालेल सांगायचं एवढंच आहे. आणि दुसरा विषय आजकाल एक झालाय बेंगलोर मधला फ्रॉड काय काय लोक बेंगलोरच जात नाहीत बेंगलोरचे काय येतात जरा सावधान राहा बेंगलोरचे गायचा बेंगलोर मधला व्हिडिओ असावा एवढीच गोष्ट आहे. आज शेतकरी आम्हाला दादा तुम्ही तुमच्या घरचा असू किंवा तुषार भाऊ असू मी 10 वर्ष दूध धंदा केला माझी किती वेळी मला माहिती आहे
तर काय घेताना कमीत कमी तिथला व्हिडिओ असला पाहिजे ही द्यायची. बँगलोर मध्ये खरेदी करताना तुम्ही ज्यावेळेस ट्रक मध्ये भरता आम्हाला मला एक सांगा की सेम सायकोलॉजी या इकडं की बँगलोर मध्ये जर गाय खरेदी केली तर महाराष्ट्रातून माणूस व्हिडिओ बनवल का? नाहीच की बरोबर. आपण एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी घेतलं तिथं जागे व्हिडिओ बनवतो का तर की तिथलं प्रूफ असावं म्हणून नाही. तर काय लोकांचं तुषार असं झालंय की बँगलोरचे व्हिडिओ महाराष्ट्रातला मला बी समजत नाही नक्की काय चाललंय. ती काही तशी दूध देत नाही. नक्कीच तुम्ही व्यापारी वर्गांना सुद्धा बँगलोर मध्ये गाड्यात भरताना सुद्धा व्हिडिओ बनवा अहो, जेणेकरून आम्हाला दादा तो आल्यानंतर शेतकऱ्यांना बघायला भेटेल. आम्हाला दादा प्रत्येक आणि हे नाही ही तर मी म्हणतो लोकांना भेटली तरी घ्यावी कोणी की लोकांना भेटली तरी घ्यावी. भेटणारच नाही तर कुठनं घेईल देणार काय कमी देत नाही तर त्यामुळे काय विषय नाही. काय तुषार भाऊ कोण देणार हो हे असलं मशीन सांगायचं आम्हाला दादा एवढंच आहे. जर मोठं मोठं बोलला असता माफ करा त्याबद्दल काय विषय नाही. शेतकरी सांभाळण्याचा प्रयत्न 100% करतोय आम्हाला दादा. रेटमध्ये असो क्वालिटीमध्ये असो काय असो त्याला समोर बघितले त्याला विकास समजलाय ज्यांना लांब लांब बघितले त्याला काय समजलाय सांगायचं तत्व एवढंच आहे. नक्कीच आज चांगल्या क्वालिटीच्या गायी बघायला भेटल्या तुमच्या आम्हाला दादा तुमच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या आशीर्वादानं आज देवान दिलं भरपूर आहे. मी काय सांगतो एवढे मोठी मोठी लोक आहेत करोडो बिलियनर ती लोक वरती पैसे घेऊन नाही गेले. मी कोण आहे याच्यात हे असं आहे वाटत राहा जेवढं पाहिजे तेवढं घे. मी काय 5-10 हजार रुपये नाही त्या 5,000 तुमच्यासाठी काय करू शकतो तेवढं करणार 1,000% प्रयत्न करणार. फक्त माझं एवढं आज बी म्हणणं आहे की एखादी गोष्ट आपण सोशल मीडियावर बोलतो तर ती 100% करा नाही तर बोलू नका. आणि करावी. सोशल मीडिया हा पुरावा आहे. पुरावा. आज म्हणजे मी करावी. तुम्ही जे उद्या बोलताय ना आज ते उद्या माझ्याकडे पुरावा असणार आहे किंवा 100% शेतकऱ्यांसाठी पुरावा तुम्हाला असणार आहे. मी मध्ये बी फोन करून बोललो हा. त्यामुळे दादा एखादी गोष्ट सोशल मीडियावर बोलतो आणि तर ती त्या- तेवढी जुनियन असावी. त्या व्यक्तीनं सुद्धा कोणी असेल त्यांना कराव्या जेणेकरून कसं आहे माहितीये का शेतकऱ्याचा हाय लागणं म्हणजे सगळ्यात मोठी हाय मग असते. दादा माझ्या घरी आहे ना मी तर गाय नाही आता गायांचं ढीक पुरलेत. हे गोटा हे तुषार बळच नाही झालं हे आमच्या बंगलावर तिथं छापार होतं त्या छापार हे गोटा बांधला तिथनं तो गोटा म्हणला मला दूध धंदा कोणी शिकवायचं नाही. तर काय होतं की मी भावना जाणतो माणसं जाणतो की आज ही एवढी जो शेतकरी होता अमोल दादा तो काय ना काही घाण ठेवणार असतो. व्यक्ती घर घाण ठेवल सोनं घाण ठेवल जमीन घाण ठेवल कुठं कर्ज काढेल काय ना कधी त्या विचार घेऊन आला असतो. त्याचे पैसे लुटून काय भेटणार आहे. व्यापार आणि लूट त्यामध्ये लय मोठा फरक आहे अमोल दादा. व्यापार 5-10 रुपये केला जातो 10,000 बी देतो 20,000 देतो. लूट ही असंख्य असते किती बी मी शेवटी जर लुटायचं लुटून घ्या मला काय करायचे किती बी व्हा मला काय घेणार नाही. शेवटी माझं द्यायचं काम आहे तुषार मी दिलं मला तिथे माझी सांभाळ माणसं ते मी सांभाळले. साधारण आता ही गाय सोडल्या तर सगळ्या 2 लाखाच्या रेंज मध्ये दोन बी नाही कमीच म्हणा थोडक्यात म्हणजे 2ला बी टच होऊन जाणार नाही आणि टच होऊन जाणार नाही. पण माझी प्रत्येक गायचं आहे शेटर हे तुम्हाला हे बी सांगतो मी. आणि पुढच्या आता म्हणाय गेलं ना तर प्रत्येक गायचा शेतकऱ्याचा जर समाधान असेल तुषार सारखा तर प्रत्येक गायचा आवाज 2.5 लाख टाकायचं ते लेवलची गाय आता पुढचं समाधान कसं त्याच्यावरती. चला व्हिडिओ मोठा झाला मग दादा धन्यवाद. धन्यवाद.